म्हाताऱ्या बायकोसोबत दारात बसून आजकालच्या काय पुरीत का यांना काय लाजायत होय. आमच्या जमान्यात नव्हतं माया असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं. यांना काय झोड आहे, सगळं आयतं भेटलं. हो ग माय, मान्य आहे आम्हाला. पण तुम्ही आता काय करता? तुम्ही आता मिसरी चळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं मन केलं. इतका फगल वास त्या मिसरीचा. त्याच तोंडानं माझा माझा मुख घेते त्या नातवाच. राग आला तर येऊ द्या, पण जिची सासू मिसरी लावती तिच्याकडं नातू द्यायचा ना. बस तिकडं पाठवत म्हणायचं. तुझ्या मिसरीमुळं त्याला व्यसनाची सवय लागली म्हणजे पुन्हा त्याला नावामुळे मोठ्या मुली व्यसन कर. नकार दादा नीट मार मारत का कशाला लय अवघड लोकांचं या विषयात. चल विनंती काय बघा, सगळं शेवटी तुमच्या हातात. तुम्ही जे करा ते लेकरं करणार. लेकराला पुस्तक वाच म्हणजे लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा. लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. लेकरं अनुकरण करतात. नारद म्हणले देवाला बायको. नारद म्हणले देवाला बायको. देव नाही म्हणजे देव म्हणल्याची तर मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. जिथे जे भूत तिथे मानेचे भगवंता भक्ती योग निश्चित झाला माझा. मौलींचं वर्णन नाही भरला घन दाट खाली दिसले. सगळीकडे परमात्मा. 16,107 घर. जांबुवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्या देखणी योगेश्वर भगवान तिथे. नारदाची मनोमन इच्छा त्या भेटाव्या. देव तिच्या संग माय रूपानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं देव दिसत नाही. एकट्याच दिसतात. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणजे आज तू म्हणतो रे पट्टराणी लांबली. नारदांनी लांबलंच हात मारले. रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या. आई साहेब म्हणतात रुक्मिणीवर आले. काय विचारले काय नारदा? नारदा नाही. देवानं सांगितलं तिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबाने मी तुमचा नवरा. नवऱ्याला एकेरी हात मारायचं नाही असा आपला धर्म. नवऱ्याला इज्जतीत बोलायचं. नारद राव म्हणायचं. रुक्मिणी माझ्याला कळलं ही बघलंय. देवानं सुधारलं पाहिजे. सगळीच कामं का मुख्यमंत्री करतात का? मग खालचे 2 खुर्चीवर काय उभं बसले देवाचं पाहिजे माणूस बरं का. आपलं खाली काहीतरी आपलं काम झालं नाही. मग ती रुक्मिणी मातेकडे उपमुख्यमंत्र्याकडे दिलं होतं. रुक्मिणी माता माझ्याकडे नारद राव तुमचं. असं मी देवाचं प्रेम माझ्या वाटेला कमी देत आहे. तुमचा माझा राजा राणीचा संसार कसला फिरली पण कसा नारद राव. मी तुमच्या हाताला